एकटा जीव सदाशिव असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आणि ते ना मी आज अनुभवले. काय तर ते पुढे तुम्हाला सांगतेच. तर त्याआधी सर्वांना गुड मॉर्निंग. आज ना नेहमीपेक्षा थोडंसं लेट उठले होते, कारण की मी आज घरी एकटीच होते. का तेही पुढे तुम्हाला सांगतेच. म्हटलं आज चला फ्रेश होऊन ना स्वामींच्या केंद्रात जावं. खूप दिवस झाले मी गेलेच नाही, काही ना काही अडचणीच होत्या, सुतक वगैरे होता आम्हाला. केंद्रामध्ये आरतीसाठी गेले, आरतीसाठी सगळे जमा झाले होते, त्यामुळे थोडीशी गर्दीही होती. आरती झाली आणि बाहेर ना केंद्राच्या समोर ना हे दादा ना अशी धूप अगरबत्ती विकत होते. तर यांच्याकडचं धूप ना खूप छान असतं. मी बराच वेळ घेतलं होतं, तर मला छान वाटलं, म्हणून मीही परत ते माझं संपलं होतं म्हणून घेतलं आणि घरी यायला निघाले. घरी आल्यानंतर आज ना मी एकटीच होते, त्यामुळे म्हटलं चला मस्त असे डाळ खिचडीचा बेत करावा. म्हणजे माझी मुलगी समिधा, आम्ही दोघीच होतो. तर इथं ना 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी डाळ घेतलं. हा जो कढीपत्ता आहे ना तो आमच्या गॅलरीतलाच आहे, त्याची एक फांदी तोडून आणली. मिरची कट केली, लसूण कट केला, कोथिंबीर कट केली आणि कढीपत्ता, अशा पद्धतीने मी ही डाळ खिचडीसाठी तयारी केली होती. आता इथं मी फोडणी घालते, तेल घातलं, हिंग घातलं. आता याची रेसिपी तुम्हाला काही सांगायची गरज नाही, पण तरीसुद्धा एक जस्ट शेअर करते. बाकीचं सगळं जे कट केलं होतं ना, मिरची वगैरे ते घालून घेतलं. तर आमचे आहो ना त्यांच्या मित्रासोबत ना ट्रिपला गेले होते. माझा मुलगा आदर्श तोही त्याच्या मित्रासोबत ट्रिपला गेला होता. मी आणि माझी मुलगी समिधा आम्ही दोघीच घरी होतो. मग काय दोघीच घरी असल्यानंतर काय मग ती म्हटली मम्मी कर आपल्याला दाल खिचडी. मग काय भाजी चपातीचा बेत न करता दाल खिचडीचा मस्त असा बेत केला. आणि एकटं असं खरंच खूप रिलॅक्स वाटतं. कधीतरी ना असं पण जगलं पाहिजे स्वतःसाठी, की चला रिलॅक्स दिवस, नंतर रोज धावपळ असती. डबा करा, सोडवा, टिफिन करा, वेगवेगळे पदार्थ बनवा. इथं दाल खिचडी झाली आणि मस्त असं तूप टाकून ना या दाल खिचडीचा आनंद मी घेतला. आणि ते झाल्यानंतर घरातले काही छोटे मोठे कामं आहेत, म्हटलं चला ते करून घ्यावं. फरची पुसायला लागली. आता माझ्याकडे ना फक्त भांड्यालाच मावशी आहेत, मी फरची स्वतः पुसते. म्हटलं चला आपला थोडासा व्यायामही होईल. आणि फरची कामी एका दिवसाआड पुसते, त्यामुळं त्या कामाचा काही जास्त लोड होत नाही. आता आज भरपूर टाईम होता, म्हटलं चला मार्केटमधून ना छान अशी भाजी घेऊन यावी. भाजी घेऊन आले आणि म्हटलं लगेच फ्रीजमध्ये ते ठेवून टाकावी, नाहीतर परत ना खूपच लोड होतो. आता हे काय ज्या भाज्या आहेत ना, त्या भाज्या ना ठेवण्यासाठी माझ्याकडे काही ते भाज्यांचे बॉक्स नाही आहेत. मी विचार करत होते ते घ्यावे म्हणून, पण ना माझ्याकडे ना प्लॅस्टिकच्या दुरड्या भरपूर आहेत. मग म्हटलं चला जाऊ द्या, बघू परत कधीतरी. आता हे जे दोडके, शेवगे, गिलके आहेत ना, हे फ्लावरचे गड्डे, कोबीचे गड्डे, ते असे ना मी फ्रीजचा खालचा जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये मी ओपनच टाकत असते. आणि बाकीचे जे छोटे छोटे आता मिरच्या झाले, अद्रक वगैरे झाले ना, तर ते बघा त्यासाठी माझ्याकडे असे दुरड्या आहेत ना, यातच मी ते ठेवत असते. त्यामुळं ना ते फ्रीजमधले जे भाज्या ठेवण्याचे बॉक्स आहे ना, हा घ्यायचा नाही जास्त मी विचारच केला नाही. आता लिंबासाठी बघा अशा माझ्याकडे ना एक प्लॅस्टिकचं हे आहे, काय म्हणतात ते माहिती नाही, पण त्याच्यामध्ये ना लिंबू खूप छान राहतात. त्याला हवा लागते आणि त्यामुळे ते चांगले राहतात. आता ही कोथिंबीर पण लगेच निवडून घेते. चला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.